संजयने घरात येताच हाक मारली. निधी, अगं निधी कुठेस तू? काय झालं? चल चल, लग्नाला जायची तयारी कर. सुजाताच्या लग्नाचे कार्ड आले आहे. सुजाता निधीच्या बहिणीची एकुलती एक मुलगी होती. त्याच वर्षी तिने MBA केलं होतं. लग्नासाठी ते लोक येऊन पोहोचलेले. मुलाची वरात जेव्हा मुलीच्या घराजवळ पोहोचली तेव्हा घरात प्रचंड गोंधळ माजला होता. कोणीतरी म्हटलं की मुलगी पळून गेली आहे. प्रचंड गोंधळानंतर वरात परत गेली. सुजाताने हे काय केलं? सुजाता तर पार्लरमधून कॅब करून आपला मित्र अनुरागच्या घरी गेली होती. ती आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती. त्यांची इज्जत पार धुळीला मिळाली. सुजाता जेव्हा अनुरागच्या घरी पोहोचली तेव्हा अनुरागला दुसऱ्याच एका मुलीबरोबर पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. माझी तर वाटच लागली. कोणत्या तोंडाने आता मी घरी परत जाऊ? मला लग्नाचं वचन दिलंस आणि इथे दुसऱ्या मुलीबरोबर रंग उधळतोयस तू. मी माझे सगळे दागदागिने घेऊन याच्याबरोबर लग्न करण्याचं स्वप्न रंगवत होते. सुजाता निराश होऊन आपल्या घरी परत आली. संपूर्ण घरावर स्मशान कळा पसरली होती. घरातून रडण्याचे आवाज ऐकू येत होते. मग ती मागच्या दाराने घरात प्रवेश करण्यासाठी गेली तर आपल्या आईचे किंचाळणे ऐकून ती स्तब्ध झाली. मी तर खूपच अभागी आहे. मला तर वाटतं मी माझ्या वडिलांचा जीवच घेतलाय. मला इथून ताबडतोब निघून गेलं पाहिजे. ती तत्काळ रेल्वे स्टेशनकडे चालती झाली आणि तिकीट खरेदी करून मुंबईला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसली. तिला स्वतःलाच माहीत नव्हतं की लग्न मंडपातून पलायन करून ती कुठे जाणार आहे. आपल्या दुर्दैवाचा विचार करून तिच्या डोळ्याला पाण्याच्या धारा लागल्या. अचानक तिच्या कानावर एक परिचित आवाज पडला. एक्सक्यूज मी इथे बसू शकते का? अरे निलिमा तू? अरे सुजाता तू कुठे निघाली आहेस? आणि इतकी नटून थटून? बाकीचे लोक कुठे आहेत? बस बस निलिमा, इतक्या प्रश्नांची उत्तरं एकदम कशी देऊ? आधी बसून तर घे. ही मुलगी तुझी आहे का? खूपच गोड आहे. पण ती इतकी कमजोर काय? हो, माझीच मुलगी आहे, गुडिया. तिच्या इलाजासाठीच मी मुंबईला निघाले. तिच्या हृदयात छिद्र आहे. तिचं ऑपरेशन करायला चालले. ओ आय एम सॉरी. पण तुझा नवरा कुठे आहे? दिसत नाही आहेत कुठे? सुजाता, माझे पती निलेश आता या जगात नाही आहेत. आम्ही त्यांच्या आईवडिलांच्या मर्जीविरुद्ध कोर्ट मॅरेज केलं होतं. ते लोक कधी आम्हाला आशीर्वाद द्यायला आले नाहीत की आम्ही त्यांच्याकडे कधी गेलो नाही. ओ हे तर फारच दुःखद आहे. निलिमा, मी जरा कपडे बदलून येते. हो हो ठीक आहे. तू सांग, तू कुठे निघाली आहेस? सुजाताने निलिमाला सगळं काही सांगितलं. अच्छा बरं, तू रडू नकोस. तू माझ्या बरोबरच चल. माझे सासरे गर्भश्रीमंत आहेत. त्यांचे खूप कारखाने आहेत. कुठे ना कुठेतरी तुला काम मिळून जाईल. थँक्स निलिमा. मी याच वर्षी MBA केलं आहे. मी माझ्या इच्छेने लग्न करू पाहत होते पण मम्मी पप्पांनी माझं काहीच ऐकलं नाही. नाईलाजाने मला घरातून पळून जावं लागलं. पण कदाचित मम्मी पप्पांचं बरोबरच होतं. सुजाताच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले होते. गाडी वेगाने पुढे जात होती. सुजाता, तू तुझं रडणं बंद कर. मी सुद्धा पहिल्यांदाच सासरे चालले आहे. माझ्या सासऱ्यांना निलेशच्या निधनाची बातमी कळताच त्यांचा सगळा राग वितळून गेला. त्या लोकांनी अजून मला किंवा माझ्या मुलीला पाहिलं सुद्धा नाहीये. त्यांनी हे पत्र पाठवून मला बोलवून घेतलंय. निलिमाने ते पत्र सुजाताच्या हातात दिलं. पत्र वाचून सुजाताने ते तिला परत दिलं. खूप वेळ गप्पा मारता मारता त्या दोघी आपल्या सीटवर झोपी गेल्या. पण सुजाताच्या डोळ्यावरून मात्र झोप उडून गेली होती. गाडी मुंबईत पोहोचणारच होती तेवढ्यात एक मोठा धमाका झाला आणि हादरलेली ट्रेन रुळावरून खाली घसरली. सगळीकडे अफरातफरी माजली होती. सगळे डबे फोडलेल्या किंकाळ्यांनी भरून गेले होते. सुजाताने त्या मुलीला उचलून आपल्या कुशीत घेतले पण निलिमा खाली कोसळली होती. तिच्या डोक्यातून रक्ताच्या धारा वाहत होत्या. अचानक डब्यात बचाव पथकातले अनेक लोक येऊन पोहोचले. माझ्या निलिमाला वाचवा. सुजाता आपल्या आणि निलिमाच्या सामानासह त्या छोट्या मुलीला घेऊन खाली उतरली होती. सुजाता, माझी एक मदत कर. मी कदाचित माझ्या मृत्यूशी झुंजते आहे. माझ्याकडे वेळ नाहीये. प्लीज माझ्या मुलीला तिच्या आजी आजोबांकडे घेऊन जा आणि तू तिची आई बनूनच जा. ते लोक मला ओळखत नाहीत. निलिमाचे डोळे बंद झाले होते. हुंदके देऊन देऊन सुजाताची वाचाच गेली होती. आता मी काय करू? निलिमाला सोडून कसं जाऊ?
तेवढ्यात काही लोक आले आणि निलिमाचे निर्जीव शरीर उचलून तिथून जायला लागले. तुमच्या ओळखीची आहे का? नाही, मी नाही ओळखत यांना. तिने गुडियाला आपल्या हृदयाशी घट्ट कवटाळून घेतलं आणि बाहेर पडून टॅक्सीत बसून ती निलिमाने सांगितलेल्या पत्त्यावर येऊन पोहोचली. घर कसलं, ती तर एक मोठी हवेलीच होती. निलेशचे वडील रायसाहेब यांनी तिला पाहताच ते म्हणाले, ये बेटा निलिमा, आम्हाला माफ कर. आमच्या हातून खूप मोठी चूक झाली की आम्ही आमच्या मुलापासून इतके अंतर राखले. परमेश्वराने आम्हाला त्याचीच शिक्षा दिली आहे. निलेशची आई मालती देवीने तिला आपल्या जवळ घेतलं आणि म्हणाली, दे मुलीला माझ्याकडे दे. रदिया, निलिमा वहिनीचं सामान निलेशच्या खोलीत ठेव. वहिनीला तिची खोली दाखव बरं. सुजाताला या नव्या वेशात खूपच अवघडल्यासारखं झालं होतं, पण कटपुतलीसारखं ती कसंबसं वावरत होती. खोलीत जाऊन ती निलेशच्या फोटोसमोर जाऊन उभी राहिली. हमसाहमशी रडू लागली. मला माफ करा, मी तुम्हाला नाही ओळखत, पण तुमच्या मुलीसाठी आणि मला आसरा मिळावा म्हणून मला तुमच्या विधवेचे रूप घ्यावे लागले आहे. आणि निलिमाची पण अशीच इच्छा होती. सुजाताने तिथे पोहोचण्यापूर्वीच निलिमाच्या बॅगेतून एक पांढरी साडी काढून नेसली होती. या घरात मी कुम्हारी विधवा होऊन असं किती दिवस राहू शकेन? जेव्हा हे खोटं उघडं पडेल तेव्हा मी कोणाला कसं तोंड दाखवू शकेन? या विचाराने तिचे प्राण कंठाशी आले होते. तेवढ्यात दरवाजाची कडी वाजली. दारात मालती देवींना उभं असलेलं पाहून तिने त्यांना खोलीत येण्यास सांगितलं. आम्ही जेव्हा टीव्हीवर बातम्या पाहिल्या की मुंबईला येणारी ट्रेन रुळावरून घसरली, तेव्हा आम्ही सगळ्या आशाच सोडून दिल्या होत्या. पण तुला पाहून आम्हाला जणू काही नवीन आयुष्यच मिळालं. चल आता जेवण करून विश्रांती घे. सकाळी डॉक्टरांकडे सुद्धा जायचं आहे गुडियाची तब्येत दाखवायला. गुडिया तर आपल्या आजोबांबरोबर खूप मस्ती करते. हो आई. सुजाता जेवणखाण करून गादीवर पहुडली, पण खूप वेळ तिला झोपच येत नव्हती. दुसऱ्या दिवशी जेव्हा ती गुडियाला घेऊन डॉक्टरांकडे गेले तेव्हा डॉक्टरांनी तिची तपासणी करून तिच्या ऑपरेशनची तारीख त्यांना सांगितली. या मुलीची तब्येत बरी झाली की मी सगळं सत्य त्यांना सांगून टाकीन. काही दिवसातच तिला ते घर आपलंसं वाटू लागलं होतं. रायसाहेब सुद्धा तिला खूप मानत होते. तिने सासू सासरे दोघांचंही मन जिंकून घेतलं होतं. काही महिन्यांनंतर गुडियाचं ऑपरेशन व्यवस्थित पार पडलं आणि तिची तब्येत सुधारली होती. तिला तिथे राहायला येऊन 1 वर्ष झालं होतं. सासऱ्यांबरोबर ती फॅक्टरीत सुद्धा जाऊ लागली होती. आता वेळ आली आहे की मी रायसाहेबांना सगळं काही खरं सांगून टाकेन. एखाद्या व्यक्तीला किती दिवस अंधारात ठेवू शकते मी? याच विचारांनी ती त्यांच्या खोलीकडे जाऊ लागली. तोच तिच्या सासूचा आवाज तिच्या कानावर पडला. मी एवढी मोठी गोष्ट तिला कशी सांगू? तिला मान्य नाही झालं तर? एकदा सांगून तर बघ. तिच्या मर्जीशिवाय आपण काहीच करू शकत नाही. देवने स्वतःहून तिच्याबरोबर लग्न करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. तो निलेशचा मित्र आहे. हे जेव्हा सुजाताने ऐकलं तेव्हा तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. ती लगेच त्यांच्या खोलीत गेली. बाबा, आई, मला तुम्हाला काही सांगायचंय. बोल बाळा. गुडिया पण आता एकदम स्वस्थ झाली आहे. मी तुम्हाला धोका देऊ इच्छित नव्हते, पण काय बाळा, बोल. सुजाताने सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळ्या घटना त्यांना सांगितल्या. सगळं ऐकल्यावर, बाळा, तू खूप मोठे बलिदान दिले आहेस. तू आम्हाला अशा वेळेस आधार दिलास की ज्या वेळेस आम्ही पूर्ण आधारहीन झालो होतो. एकीकडे निलेशचा मृत्यू तर दुसरीकडे निलिमाच्या मृत्यूची बातमीने आम्ही दोघेही कदाचित मोडून पडलो असतो. पण तुझ्या खोटं बोलल्याने आम्हाला जीवनदान मिळाले. हे खरं आहे मुली. इतके दिवस तू आमच्या घरी कुमारी विधवा बनून राहिलीस. आता आम्ही तुझं लग्न लावून स्वतःच्या या घरातून तुला निरोप देऊ. सुजाताने त्यांच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेतला. तिचं लग्न देव बरोबर लावलं. तिचं आयुष्य आता आनंदाने भरून गेलं होतं आणि आता ती सुवासिनी होती.